काय तर आयुष्यात बॉम्ब फुटला असेल तर त्यावेळेस माणसाच्या तोंडावरचा रंग कसा उडतोय ते आज मी तुम्हाला दाखवतो. तर नमस्कार म्हणजे आता पेपर चालू आहेत म्हणले याच पेपर द्यायचा आणि जाता जाता येडी चाळे बी करायची तो, कारण की आयुष्यात आज तो एक क्षण असते जिथे दाबून मज्जा करायची असते. आता हीच बघा की बहीण आपली जाता जाता जांभळाचं झाड दिसलं दगड मारून पाडत होती आणि पडलं तरी एकच जांभूळ आणि त्याच्या नादात मोबाईल खिशात घालताना तिथंच पाडला. हो आता आम्हाला दोघीसनी दिसल्या म्हणलं आता मज्जा तर घ्यायलाच लागते. म्हणलं पोला की आम्ही फोन परत मग बहिणीला तिचा फोन पडला हे समजलं तिची सपसल वाट लागली होती आणि आम्ही काही तिला गंडा लावायचं थांबवत नव्हतं. शेवटी मग उडकल्यावर गावना म्हणल्यावर पोरगीला वाटलं त्या पोरासनी कर्कटक दिलं तर त्यांच्यापाशी राहिला म्हणून डायरेक्ट पोरगी घुमत स्टँडवर त्या पोरासनी हुडकाय पळाली की म्हणलं आता थांबावं, कारण की पोरगी पाक रडायच्या घ्यायला आली होती. हो मग थांबवल्यावर परत पोरगीच्या जीवात जीव आल्यावर तिथंच बसली आणि परत दगडच मारायला लागली. पण काय बी म्हणा बरं का, जेसीच्या हातात एक फोन आहे म्हणल्यावर खिशात दुसरा असल्यासारखा दिसतोय. मग एवढं तर लक्षात आलं पाहिजे होतं की दुसरा फोन कसा. पण पोरगीनं आम्हाला चेक केलं नाही, आमच्याकडे नाही म्हणलं तिने विश्वास ठेवला. हो खरं पण विश्वास तर ठेवणारच, कारण की आमची ऍक्टिंगच अशी होती की कुणाला बी पटलं आमच्याकडे फोन नाही ती. पण काय का असं ना, भले जेसी बाहेर गेलं सगळ्यांनी गंडा लावत असेल तरी सुद्धा घरात आल्यावर घरातली जेसीला कशी गंडा लावते ती मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगतो. तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईबची बटन दाबून घ्या.